नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपुरी स्वागत आहे। आज आपण मस्त कोकोनट लड्डू बनवणार आहोत। पण जर तुम्ही आपुर रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे नारळाचे लाडू। त्यासाठी मी अर्ध्या वाटी नारळाचं हे घेतलेलं आहे, खवून घेतलेलं आहे नारळ। आता आपल्याला 1 चमचा तूप आहे, हे तूप आपल्याला हे बघा, आता हे तूप मी कढईत टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जो नारळ मी खवलेला आहे ना, तो पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा। हे बघा, आता हा नारळाचा खवलेला नारळ आहे, तो मी ह्याच्यात तुपात मिक्स करणार आहे। आणि हा नारळ आहे ना, अगोदर मी बारीक गॅस करून जे वल्ला असतो ना, त्याला पूर्ण असा सुक्का करून घेतलेला आहे आणि मिक्सर मधून त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे। म्हणजे आपण ड्राय कोकोनट बोलतो ना, ते हे। आता हे छानपैकी आपल्याला तुपात छान भाजून घ्यायचंय। हे बघा, आता हे मी थोडं गुलाबी होईपर्यंत तुपात छान भाजून घेतलेलं आहे। आता ही अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी। तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर थोडी साखर वाढवली तरी चालेल। आता ही साखर पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि छान वितळून घ्यायची। साखर, खोबरा आणि साखर एक जीव झाला पाहिजे। हे बघा, आता साखर आपल्याला ह्याच्यात छान मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, आता हे मी अर्ध्या वाटी दूध घेतलेलं आहे। आता हे दूध पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचंय। हे बघा, आता ही अर्धा चमचा मी विलायची पावडर घेतलेली आहे आणि मला आता ग्रीन कलरचे लाडू बनवायचे आहेत, म्हणून मी ग्रीन कलर घेतलेला आहे हा। हे बघा, आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। हे बघा, आता विलायची पावडर आणि ग्रीन कलर मी मिक्स केलेला आहे। बघा, त्याचा कलर पण छान आलेला आहे। आता हे पाणी जे दिसतंय ना साईडने, हे पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचंय ना, असा गोळा तयार करून घ्यायचा ह्याचा। हे बघा, आता कसा गोळा तयार झालाय की नाही। आता हा गोळा आपल्याला ताटात काढून घ्यायचा आहे प्लेटीत आणि छानपैकी थोडासा कोमट वगैरे असं नाही का, थंड झाल्यानंतर थोडासा, मग त्याचे आपल्याला ह्याचे लाडू वळायचे। हे बघा, आता हे ना लाडू मी वळलेले आहेत। आता जे मी खोबरं मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ना, त्यातलंच मी थोडंसं काढून ठेवलं होतं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घोसळून घ्यायचे ते लाडू, म्हणजे अजून खायला छान लागतात। हे बघा, असे घोसळून घेतले ना ह्याच्यात। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवले होते त्याच्यामध्ये आपण हे केलेले आहेत, घोसळलेले आहेत त्याच्यामध्ये। खायला पण खूप टेस्टी लागतात हे लाडू आणि अतिशय कमी मटेरियल मध्ये हे लाडू होतात। अशा प्रकारे आपले कोकोनट लड्डू बनवून झालेला आहे। जर तो व्हिडिओ आवडला असेल तर आपुर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।